तुम्हाला माहीत आहे का, कोकणात एक असं देवस्थान आहे जिथे भक्त नवस पूर्ण झाल्यावर जिवंत खेकडे अर्पण करतात आणि या ठिकाणाजवळ कोणीही हॉर्न वाजवत नाही. नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील श्रीदेव मानसेश्वर देवस्थानाला. हे देवस्थान खूप वेगळं आहे, कारण येथे मंदिर नाही, गाभारा नाही आणि मूर्तीही नाही. पाण्याच्या मध्यभागी बांधलेला एक चौकोनी बांध आणि त्यावर फडकणारी हजारो भगवी निशाणे हेच या देवस्थानाचं मुख्य आकर्षण आहे. असं म्हणतात की महोदय पर्वणीच्या वेळी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर समुद्र स्नानासाठी सागरेश्वर किनाऱ्याकडे जात होते. तेव्हा मानसेश्वराने पुलावर पाय पसरून सर्व देवदेवतांना अडवलं. रामेश्वरांनी त्याला सांगितलं, तू पाय बाजूला कर आणि मी परत येताना तुला 10 पायांचा घोडा देईन. पण जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी घोडा न देता एक खेकडा मानसेश्वराला दिला, कारण खेकड्यालाही 10 पाय असतात. ते पाहून मानसेश्वर रागवला आणि म्हणाला, यापुढे येथून जायचं असेल तर माझ्या पायाखालूनच जा. तेव्हापासून श्रीदेव रामेश्वर या मार्गाने जात नाहीत आणि आजही या ठिकाणाजवळ कोणीही हॉर्न किंवा वाद्य वाजवत नाही. दरवर्षी येथे मोठी जत्रा भरते आणि हजारो भाविक भगवी निशाण आणि पेट्रोमॅक्स बत्त्या नवस म्हणून अर्पण करतात. तर तुम्ही देखील या देवस्थानाला एकदा तरी नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.